ಅಮೃತ್ ನೋನಿ ಪೇನ್ ಆಯಿಲ್ ನೋವಿಗೆ ವಿರಾಮ ದೇಹಕ್ಕೆ ಆರಾಮ. रोजी 1/7/2024 या सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये होत असलेल्या कन्नड डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांच्यावरती होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आज आम्ही हे निवेदन तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. असंच नाही की आम्ही हे प्रस्ताव तहसीलदार साहेब असतील, BO असतील, BDO असतील, कलेक्टर साहेब असतील, SP पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि वारंवार आमच्या कन्नड माध्यमच्या विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय होत असून हे कन्नड भाषिक दर्जा मिळावा अशासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि मराठी माध्यमांच्या शिक्षकांना कन्नड या शाळेच्या वरती नियुक्ती करण्यासाठी सरकारनं मंजुरी दिलेली आहे. काही शिक्षकांनी मराठी माध्यमच्या शिक्षकांनी सुद्धा कन्नड शाळेवरती हजर झालेले आहेत. हे थेट कन्नड माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्यावरती होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. आणि आम्हाला न्याय मिळावा असे निवेदन आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचा संघर्ष हा कायम राहील. अपर तहसीलदार कार्यालय इथे जे गडी भाग आहेत, आपल्या जत आणि अक्कलकोट गडी भागातील सर्व शिक्षक आज संघ अपर तहसीलदार कार्यालय इथे उपस्थित असून आज जर त्यांची अडचण बघता आपण सगळे बघायला लागलो तर आज जे कन्नड शिक्षक आहेत, जे कन्नड माध्यमिक शिक्षण ज्या शिक्षकांनी घेतलेले आहेत, आज इथं सगळे विद्यार्थी शिक्षक उपस्थित आहेत. आणि त्यांचं शिक्षण माध्यमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण हे कन्नडमधून झालेलं असल्याने त्यांचं मराठीवर प्रभुत्व नसल्यामुळे त्यांची आज आपल्या तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून तसंच पूर्ण महाराष्ट्र शासन असेल, शिक्षण विभाग असेल, आज ह्या शिक्षकांच्या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे, ज्या सीमा भागावरील आमचे शिक्षक आहेत त्यांचं शिक्षण हे कन्नड माध्यमातून झालेलं आहे. आणि जी शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षक म्हणून नेमणूक करण्यासाठी जी महाराष्ट्र शासनाने TET लावलेली आहे, TET ती मराठीत असून कन्नड शिक्षकांचं मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळं आज बऱ्यापैकी 500 ते 550 शिक्षक सीमा भागावरील त्यांना पात्रता मिळालेली नाही आहे. आणि पात्रता मिळालेली नसून 550 ते 600 शिक्षक हे बेरोजगार राहून त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे. त्याचप्रमाणे आज आपल्या जत तालुका असेल, सोलापूर भाग असेल, इथं खरोखर कन्नडचं खूप मोठं प्रभुत्व आहे. बऱ्यापैकी काही लोकांची जी मातृभाषा आहे ती कन्नड व मराठी आहे. तर आमचं या सर्वांच्या विद्यार्थी शिक्षक आणि आज जत तालुक्यातील इतर सामाजिक घटकातून आमची शासनाला एवढीच विनंती आहे, जी आपण TET चा पेपर लावलेला आहे शिक्षक म्हणून नेमणूक करण्यासाठी सीमा भागावरील शाळांमध्ये, जी आपण TET लावलेली आहे ती TET आपण कन्नड माध्यमातून करावी. आणि त्याचप्रमाणे साहेब आमची दुसरी पण अशी मागणी आहे, जे आमचे शिक्षक बेरोजगार राहिलेले आहेत, गेले 12 ते 15 वर्षापासून जे आमचे शिक्षक बेरोजगार म्हणून राहिलेले आहेत, त्या शिक्षकांना कमीत कमी शासनाच्या स्तरावर बैठक घेऊन आज कॅबिनेट स्तरावर मंत्री महोदय असतील, शिक्षक मंत्री महोदय असतील, पालकमंत्री असतील, आमचे कलेक्टर साहेब असतील, आज यांच्या माध्यमातून आपण एक संयुक्त मीटिंग करून आज आम्हाला आमच्या शिक्षक विद्यार्थ्यांना एक 5,000 प्रतिमाह 5,000 असं अनुदान आपण आम्हाला घोषित. ನಾವು ಸಲಹಿದ ಕೈಗಳು ನಮ್ಮ ನೋವಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿದಾಗ ಆಗುವ ಸಂತೋಷ. ಅಮೃತ್ ನೋನಿ ಪೇನ್ ಆಯಿಲ್ ನೋವಿಗೆ ವಿರಾಮ ದೇಹಕ್ಕೆ ಆರಾಮ करावं. आणि आज या बेरोजगाराला खूप मोठी अशी सहाय्य होईल. तर आज आम्ही ह्या सर्वांच्या माध्यमातून मान्य संघ अपर तहसीलदार साहेबांना निवेदन इच्छितो आणि ह्या आमच्या सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या. आणि त्याच पद्धतीनं आम्ही सगळेजण शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला विश्वास दर्शवतो की या विद्यार्थ्यांना आम्ही नक्कीच एक चांगला न्याय आणि कन्नड माध्यमातून एक चांगला विद्यार्थी चांगला घडवू शकतो. आणि आज नक्कीच तो कन्नड शाळेतील सीमा भागातील आमच्या शाळेचं नावलौकिक करेल एवढीच आशा इथं दर्शवतो. 2024 रोजी आम्ही आज दिनांक 1/7/2024 रोजी आम्ही सर्व कन्नड माध्यमचे DED आणि BED या विद्यार्थ्यांनी तहसीलदार साहेबांच्याकडे हे आवेदन व्यक्त करीत आलेलो आहोत. आणि यासाठी की कन्नडच्या विद्यार्थ्यांना मराठीचा TET क्वेश्चन पेपर देत असल्याने या TET मध्ये कोणीही पात्र होईल ना या विषयाने आम्ही काय करत आहे, TETचा हा जे क्वेश्चन पेपर आहे
हे शासनाला आम्ही हेच सांगू इच्छितो की आमच्यावरती अन्याय होत आहे. मराठीमध्ये आम्हाला क्वेश्चन पेपर देत आहेत, आमच्यावरती अन्याय होत आहे. हे क्वेश्चन पेपर तुम्ही कन्नडमध्ये काढा, अन्यथा हे अल्पभाषिकचा दर्जा कन्नड आम्हाला प्राप्त करून द्यावे किंवा हे क्वेश्चन पेपर आम्हाला कन्नडमध्ये उपलब्ध करून द्यावे. या अनुषंगाने आम्ही आज तहसीलदार साहेबांच्या पुढे आम्ही हे विनंती सादर करीत आहोत. ಅನುಕ್ಷಣದ ಸುದ್ದಿಗಳಿಗಾಗಿ ವಿಸ್ತಾರ ನ್ಯೂಸ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಹೊಸ ಸುದ್ದಿಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ಗಾಗಿ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಲೇಟೆಸ್ಟ್ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ಗಾಗಿ www.vistaranews.com ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ. ಅಂಗೈಯಲ್ಲೇ ಜಗತ್ತಿನ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಯಲು ವಿಸ್ತಾರ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ.